नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, हा व्हिडिओ सुरू करतानाच नक्कीच थोडंसं 2 दिवसा अगोदर मी एका ठिकाणी गेलो होतो. कडवई एज्युकेशन सोसायटी आमच्याच पंचक्रोशीमध्ये असणारी एक उत्तम शिक्षण संस्था आहे. तर त्यांच्या माध्यमातून एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना राबवण्यात आली होती आणि त्यांनी बांबू प्लांटेशन किंवा बांबूची लागवड कशा पद्धतीने करावी किंवा काय त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन शिबिर भरवलं होतं आणि त्याचबरोबर बांबू प्लांटेशन देखील त्यांनी केलं. खरं तर या कार्यक्रमाला मी देखील उपस्थित होतो. त्याची थोडीशी झलक तुम्ही बघा. तर मंडळी, हे 2 दिवसापूर्वीचा कार्यक्रम होता आणि आज सकाळी मीच गेलो होतो आमच्या तुरळला, आमच्या बाबुदांच्या येथे चहा प्यायला. अचानक काय झालं, मुंबई गोवा हायवेवरतीच असलेल्या एका झाडावरती घोरपडीचं दर्शन झालं. अक्षरशः ना, घोरपड न घाबरता, मी अक्षरशः जवळ जाऊन शूटिंग काढत होतो, पण घोरपड काय घाबरले नाही. ती कशी होती, केवढी मोठी होती आणि कोणत्या रंगाची होती, आता तुम्हीच बघा. आज आपल्याला घोरपड पाहायला मिळाली आहे तुरळ एसटी स्टँडच्या इथे. झाडावर चला, घोरपडीचं दर्शन झालंय. आबा भाऊजी, घोरपड आहे. घोरपड ते काय खाते, ते काय ते वर झाडावर चढल, ती ती चढली वरती बघा. ती जीभवाली. हा, इकडून ये. इकडे तुरळचं एसटी स्टँड आणि अन्नाच्या शोधात आलेली ही घोरपड मनुष्य वस्तींच्या जवळ पाहायला मिळते बऱ्याच वेळा. चला, कोणास ठाऊक रानामध्ये तिला जेवण नाही मिळत, म्हणून बघा आमच्या तुरळ स्टँडच्या एकदम झाडावरतीच आली आहे. हा मुंबई गोवा हायवे आणि हे इथे घोरपड. काय लुक देते मला बघा फोटो काढायला. माझ्या रोडी फोटो मारू. चला मंडळी, आज आपल्या घरी खास आपला मित्र गुहागर मधला, नाव सांग तुझं, नाव सांग. रुपेश वीर. जेव्हा मी यूट्यूबची जर्नी सुरू केली होती तेव्हा ह्या भावाची कमेंट असायची. अक्षरशः 9 वर्षापासून आपली ओळख आहे. गुहागरला गेलो तर कधी भेटतो, बरेच मित्र आहेत आपले गुहागरमध्ये. आणि हा आपला मित्र अजून एक आहे
नाव सांग तुझं. नंदू दादा पालकर. यांचं लाईव्हचं सारसी इव्हेंट म्हणून आहे. कोणाला लाईव्ह पाहिजे असेल तर सारसी इव्हेंटला कॉल करू शकता. नाव नंबर सांगा तुमचा इव्हेंटचा. 9637 हा 011691. अच्छा. तर कुठे 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 करता लाईव्ह? आम्ही ऑल इंडियामध्ये. ऑल इंडिया. अरे बापरे, मग आमच्या इकडे लाईव्ह द्यायला पाहिजे. तर मंडळी हे आपल्या खात्रीशीर मित्र आहेत. लाईव्हसाठी कधीही तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. इवन लॅपटॉप आणि कम्प्युटर्स पण तुम्ही करता ना. हां, गुहागरला त्यांचं ऑफिस आहे. कधीतरी गाठभेट घेऊ. चल रुपया. बाय बाय. बाय बाय. चला. काळजी घे. बाबूदाची चहा पिऊन आणि घोरपडीचं दर्शन घेऊन फायनली मी घरी आलो होतो. आणि काल मी घरी आल्याच्या नंतर माझ्या लेकीचे पराक्रम बघा. कसं आहे, मांजरीवरचं प्रेम आणि तिच्या आजीवरती असणारं प्रेम, म्हणजे माझ्या आईवरती असणारं तिचं प्रेम काय उतू जात होतं. खरं तर काल मस्तपैकी धुवाधार किंवा मुसळधार पाऊस पडत होता आणि या थंड वातावरणात ती चुलीजवळ शेकत होती आणि मांजरावरती जे काय तिचं प्रेम उतू जात होतं आणि तिची काय मस्ती चालली होती ती देखील बघा. बिया काय शिकवतेस? मॅवला शिकवते? मॅवला शिकवते? मॅवला थंडी लागली. हा शेकव त्याला, शेकव शेकव. मॅवला शेकव. दादीला पण शिकवते. बाहेर पाऊस भरपूर पडतोय म्हणून बिया म्यावला आणि आईला शेकवते हाताने. चुली जवळ आले. थंडी अशी वाजते. मंडळी बाहेर जोरात पाऊस पडतोय आणि आपण आज थोडस घरी मॅगीचं पॅकेट होतं तर ते फोडलंय आणि मॅगी बनवले. तसं संध्याकाळची भूक लागते, असं पाऊस असला ना की असं काहीतरी अरब चरब खावंसं वाटतं. सो घरी मॅगीचं पॅकेट होतं ते बनवलंय, नूडल्स.
खाऊया मस्तपैकी. आपण इंडियन स्टाईलमध्ये तयार केलं आहे. मसाला त्याच्यातला पाकिटातला असतो तो नाही टाकला, आपले घरचे मसाले असतात ते टाकलेत. आणि बघा ही फायनली मॅगी. पाऊस आणि गरमागरम काहीतरी. खरं तर घावणे बनवणार होतो पण आज मॅगीचा बेत झाला. तर मंडळी हा होता असा कालचा दिवस आणि कालच्या दिवसांमध्ये झालेल्या छोट्या छोट्या गोष्टी. सो ह्या छोट्या छोट्या कोकणातल्या गोष्टी, गावाकडच्या गोष्टी जर बघून तुम्हाला आनंद मिळाला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, अशा गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला जर आनंद मिळत असेल आणि तुम्हाला व्हिडिओ जर आपले आवडत असतील आणि तुम्हाला या व्यतिरिक्त काय बघायला आवडेल हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. जास्तीत जास्त कमेंट करा. चला मंडळी, तुर्तास मी तुमची आज तरी रजा घेतो. भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. या कोकण आपलंच असा. काळजी घ्या.